नमस्कार श्रोते मित्र हो, अभिवाचन सादर करीत आहोत कथारस प्रस्तुत लेखक पुरुषोत्तम बोरकर लिखित कादंबरी आमदार निवास रूम नंबर 1756. प्रकरण 8. एका अर्ध्या तासात टॅक्सी साऊथ बीच पोलीस स्टेशनवर पोचली. वाटेत रॉकी गप्पच होता. बहुतेक त्याने लालपरीची गोळी चघळली असावी किंवा भूतकाळातल्या घटना आठवून तो सुन्न छिन्न झाला असावा. आम्ही मिळून एन्जॉय केला तो कॉलेजमधला 3 वर्षांचा मंतरलेला काळ. शुभ्र मुलायम सशासारखा मनाच्या हिरवळीवर बागडणारा, गुबगुबीत, आणि नंतर त्याच्या एकट्याच्या वाट्याला आलेले थंड निर्दयी अभेद्य कोठडीचे गज, आणि अशा विजनवासात अष्टप्रहर डसणाऱ्या फितूर आठवणी. अस्थिपंजर होत चाललेले वर्तमान आणि भविष्याच्या जागी फुलांचा हार घातलेला आपलाच फोटो आपणा सन्मुख. काटेरी आठवणींचं असं आतल्या आत चिरपाड करीत भिरभिरणारं हलाहल पचवणारे फार कमी, दुर्मिळ अत्यंत. शिवाय या विषयावर उताराही दस्तूरखुद्द असतो आपणच. रॉकीला बहुतेक असे उतारा होणे जमले नसावे. शुक्रिया ए मेरे कातिल, ए मसीहा मेरे, जहर जो तूने दिया था वो दवा हो बैठा. रॉकी मौन. हे असे मौनी बाबा होणे म्हणजे जहर रफ्ता रफ्ता चढत असल्याचे लक्षण. आपण याला कित्येकदा आणि किती समजावले आत्तापर्यंत, मात्र खपली काढून जखम ताजी करण्याचीच विकृती याला जडलेली. टॅक्सी धावते आहे साऊथ बीचकडे. सिग्नलचे नियम पाळत, लाल तर थांबा, ग्रीन तर घ्या वेग, आणि इथं पुन्हा पुन्हा समजावायला वेळ आहे कुणाजवळ. टॅक्सी धावते आहे चतुरपणे, गर्दीतून कौशल्यपूर्ण, आणि त्या तालावर मी गुणगुणतोय. तन्हा तन्हा मत सोचा कर, मर जाएगा मत सोचा कर, प्यार घड़ी भर का ही बहुत है, झूठा सच्चा मत सोचा कर, जिसकी फितरत ही डसना हो वो तो डसेगा मत सोचा कर, धूप में तन्हा कर जाता है क्यों ये साया मत सोचा कर, अपना आप गवा कर तूने पाया है क्या मत सोचा कर. कर ब्रेक लागला. टॅक्सी थांबली. मी जबरदस्तीनं बिल दिलंच. बसंती मनात म्हणाली, घोडा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. रॉकीचा हात धरून पोस्टेत शिरलो. ठाणेदार माटुंगे प्रतीक्षेतच होते. यथास्थित ग्लॅड टू मीट यू आटोपलं, कोल्ड्रिंक झालं, माल मोजला, माल सोडविला. रॉकीला त्याच्या मित्रा मालासह ताबडतोब तिथून रवाना केलं. मीही निरोप घेतला ठाणेदारांचा मनपूर्वक. थँक्यू व्हेरी मच म्हटलं. मेन्शन नॉट, ठाणेदार उत्तरले. निघू मग मी आता. साहेब, एक काम होतं तुमच्याशी. मग बोला की राव, बिंदास बोला, मैत्रीत संकोच नको. मिनिस्टर साहेबांची आपली चांगली ओळख आहे की. मग मला हिल आयलँडचं ठाणं मिळवून द्या की. का, इथंही तर तुम्ही राजे आहात, पण ते ठाणं म्हणजे खास कमाईचं ठाणं आहे साहेब. असे 10 मिळून ते एकच. इथली वर्षभराची कमाई तर तिथली ती एका महिन्याचीच. एवढं जुळवाच साहेब माझ्यासाठी. कितीही खर्च करायची तयारी आहे आपली या कामासाठी. हे ऐकून क्षणात माझी बॅटरी चार्ज झाली. स्खलनासाठी आतुर झाल्यागत रक्तवाहिन्या वेगाने उसळल्या. मेंदूतील दलाल स्ट्रीटवरचे हॅलोजन लाईट्स भकाभक लागले. चेहरा आपोआप हसू लागला. तिकडे साहेबांना विचारून 1-2 दिवसात सांगतो. चालेल, तेवढा बंगल्यावरचा फोन नंबर देऊन टाका म्हणजे झालं. हा नंबर आणि ही माझ्याकडून छोटीशी भेट साहेब. 25 आहेत. आत्ताच कशाला, मग काम झाल्यावर बघू की. आपल्याकडून काम होतंच साहेब, फक्त मनावर घ्या म्हणजे झालं. आणि माझ्याजवळ ॲडव्हान्स सिस्टीम आहे. आपण फक्त सांगा की हे इतके लाख पाहिजेला आहेत, बस, की तेवढे एका तासात हजर, आणि ते बी ॲडव्हान्स घेऊन जा.
मग तर झालं. ठीक आहे, 1-2 दिवसात नक्की काय ते सांगतो. सांगा साहेब, मी फोनची वाट पाहतोय. ओके बाय. मी 25,000चं पुठ्ठल खिशात सरकवत माटुंगींचा निरोप घेतला. घड्याळ बघितलं. रात्रीचं 10. हंटीच्या मोटेलवर आता 1-2 रात्री घालवण्यात हरकत नसावी. आणि जाण्यासाठीची ही तर आदर्श वेळ. चला, पेल्यात गणगोत आणि बेफाडीत आता शोधू अवघे विश्व. टॅक्सी, चलो गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल के पिछली गली में. टॅक्सी खाडीच्या लांबच लांब पुलावरून धावायला लागली. सिगरेट फुफ्फुसात साठवत मी गुणगुणलो, यहाँ से है शुरू सीमा शहर की, यहाँ से हम सफर तन्हाइया है. अन पूल ओलांडून त्या क्षणी टॅक्सी मुंबईत शिरली. बेल वाजली. दार उघडलं गेलं आणि या साप्ताहिक म्हणून आमदारांनी गर्जनाच केली. रूममधल्या साऱ्यांच्या माना दाराकडे वळल्या. गर्रदिशी दारात जनमहाकवी खग्रास सूर्यभेदी उभे होते. त्यांचे मूळ नाव कुणालाच ठावे नव्हते. आपल्या टोपण नावानेच ते दशदिशेत ओळखलं जात. पॅन्ट झब्बा असा वेश, खांद्याला शबनम आणि तोंडात लाल भडक रंगीन पान आणि खिचडी, जुल्फे विखुरलेली ब्लॅक अँड व्हाईट असे नेपथ्य. गुड मॉर्निंग एव्हरीबडी अशी आरोळी ठोकून त्याने आमदारांच्या कॉटवर ऐसपैस मांड ठोकली. त्यांनी तोंड उघडताच तंबाखूचा परफ्यूम सर्वत्र दरवळला. अरे कुणीतरी चहा पाजा रे मला. जनमहाकवीने पुन्हा एक उच्चरवात आरोळी ठोकली. क्षणभर आमदारांनाच लाजीरवाणे वाटले आणि त्यांनी 10-12 चहा आणि डझनभर बटाटेवाड्यांची ऑर्डर अटारण्याकडे फेकली. अटारण्यानं ती तत्परतेनं झेलली आणि तो खाली कॅन्टीनकडे पळाला. तशी फोनवरून ही कॅन्टीनला ऑर्डर देता येत असे, पण तिची अंमलबजावणी अत्यंत संथ गतीने होण्याची शक्यता जास्त. एकदा तर आम्ही नाश्त्याची ऑर्डर दिली, पण तिने मूर्त स्वरूपात येण्यास इतका वेळ घेतला की ते कॅन्सल करून आम्ही खाली जाऊन सदेह जेवूनच घेतले होते. आणि इथे तर जनमहाकवी 2.5 कांड्यावर आलेले. विलंब झाल्यास भौतिक रूपे संतापणारे. बुमरँगसारखा अटारण्या ऑर्डरसह माघारी आला. वाह, काय जोरदार आलूबोंडे आहेत. असं म्हणून जनमहाकवीने अर्धा डझन बटाटेवडे एकट्यानेच हादडले. 2 कप चहा डकारला आणि माझ्याकडे पाहत पुन्हा एक आरोळी ठोकली. अरे राघोबा दादा पेशवे, तंबाखूची पुडी आहे की कुणाजवळ इथे. मी मग त्वरेने एका कार्यकर्त्याजवळून तंबाखूची पुडी पैदा करून त्यांच्या स्वाधीन केली. महाराष्ट्राच्या भूपृष्ठावरचे अवघे पहाड पर्वत भुईसपाट करून राहिलोय अशा खतरनाक आवेशाने त्यांनी तळहातावर तंबाखू घोटला आणि पुडी स्वतःच्या खिशात सारली. कुण्याच कार्यकर्त्याजवळ उपलब्ध नसल्यामुळे चुना, स्वनखे, खरडली भिंत, मळला तंबाखू, भरला बोकणा आणि असा अखंड तंबाखू बार भरल्यावर मग त्या जनमहाकवीने खड्या आवाजात कविता गायला सुरुवात केली. रूममध्ये मुसळधार काव्यधार बरसू लागल्या. कविता संपली की तंबाखूचा बार भरायचा की पुन्हा नव्या दम्याने काव्य गायन सुरू. सकाळी 11 ते 1 अशी चांगली 2 तास मग ही मैफिल रंगली. ज्यांनी शाळेतही मार्कांसाठी धड कविता वाचल्या नव्हत्या असे टाईमपासी रसिक कविता ऐकून धन्य धन्य झाले. स्वतःच्याच आहेत असे भासून जनमहाकवीने कुसुमाग्रज, तांबे, बालकवी, पाडगावकर, विंदा, बापट, सुर्वे, महानोर, सुरेश भट, परेन जांभळे, रामदास फुटाणे, विठ्ठल वाघ, अशोक नायगावकर, चंद्रशेखर सानेकर, सतीश काळसेकर, खावर, इलाही जमादार, फमू शिंदे, श्रीकृष्ण राऊत, प्रशांत वैद्य, नीता भिसे, प्रदीप निफाडकर, सुरेशचंद्र नाडकर्णी, संगीता जोशी, म भा चव्हाण, सतीश इनामदार, अरुण म्हात्रे, संदेश ढगे, अशोक बागवे, हेमलता अंतरकर, ग्रेस, निरंजन उजगरे यांच्याही मुखोद्गत कविता गायल्या आणि टाळ्या मिळवल्या. स्वतःही टाईट आणि पुढ्यातला रसिकवृंदही टाईट अशा तरंगत्या मैफलीतच ते सहसा गात असत.
त्यातही बैठकीची कविता गाण्यात ते निष्णात होते. त्यामुळे पुढ्यात पेले अनुभवती 4-2 चेले अशा त्यांच्या या मैफली रंगत, किंबहुना तरंगत असे म्हटले तर वावगे ठरू नये. मग अशा उन्मणी अवस्थेत त्यांच्यातला अपपरभाव नष्ट व्हायचा. मी हे तत्वच नष्ट व्हायचं आणि मग मराठीतल्या सगळ्या कविता त्यांच्याच होऊन जायच्या. माझ्यासारख्या चिकित्सकाने कधी हटकलेस तर, ओ हो हो, किशोर पाठकांचीच कविता ही. पण पाठकांचं नाव आधी न घेता मी नंतर घेणार होतो. कवितेत हा माझा एक वेगळा प्रयोग सुरू आहे. मधून मी रसिकांची ही अशी परीक्षा बघत असतो. या घटनेपासून त्यांनी मला पक्के लक्षात ठेवले होते. पोपटराव उर्फ राघोबादादा अशीच भारदस्त हाक ते मला घालत. तेव्हापासून आता सगळ्यांना भुका लागल्या होत्या. जेवून 2 वाजता मंत्रालयात भीक मागायला जायचे होते सगळ्यांना. जनमहाकवीसुद्धा भुकेजले असावेत. आणि ही शेवटची असे म्हणून त्यांनी भैरवी गायला सुरुवात केली. तू तलम अग्नीची पाथ, जसे दिन रात जळावी मंद, तू बंद मुक्त स्वच्छंद, जसा रानात झरा बेबंद. मी खुर्चीतूनच चिडून मध्यम आवाजात पुटपुटत ओरडलो, मल्लिका अमर शेख, मल्लिका अमर शेख. आणि फक्त ते जनमहाकवीलाच ऐकूही गेले. माझ्याकडे वटारून पाहत ते कडवे त्यांनी तिथेच गुंडाळले आणि मैफिलला श्रद्धांजली वाहिली. माननीय खग्रास सूर्यवेदी हे आमदारांच्या मतदारसंघातले तर होतेच. याशिवाय मुख्यमंत्र्यांपर्यंत स्पेशल जॅक असलेले वजनदार राजकीय साहित्यिकसुद्धा होते. त्यामुळं त्यांना भरपूर खाऊ पिऊ घालणं हे आमदारांचं परम कर्तव्यच होतं. आणि अशा सुमार दर्जाच्या आमदाराकडून खाण्यापिण्याची खंडणी वसूल करणं हे आपलं आद्य कर्तव्यच आहे, असं जनमहाकवी सर्रास समजत. एकूण 2 कर्तव्यनिष्ठ आणि मी एक खाद्यनिष्ठ अशा 3 निष्ठावंतांची प्रगल्भ आघाडी ताबडतोब स्थापन झाली आणि टॅक्सीने आम्ही मग हॉटेल हिलटॉपवर पोचलो. वाटेत कर्तव्यनिष्ठावंतांच्या आपसात मोठ्या तावातावाने राजकारणावर गप्पा सुरू होत्या. उपाशीपोटी त्या फारच रंगत असतात, हा माझा स्वानुभव. त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता मग मी एकटाच खग्रास सूर्यभेदीबद्दल विचार करू लागलो होतो. त्यांचे कोलाज हळूहळू मनातल्या मनात आकारू लागले होते. जनमहाकवी आज स्वतःला ग्रामीण, दलित आणि विद्रोहाचे 3 in 1 समजतात. अख्ख्या महाराष्ट्रभर तशी दवंडी पिटतात. पण या 3 गोष्टींचा आणि आपला काडीचाही संबंध नाही, हे त्यांनाच पक्के ठाऊक आहे. त्यांचा जन्म तेवढा एका छोट्याशा खेड्यातला. बाकी पहिल्या इयत्तेपासून तर आत्तापर्यंतचे सगळे आयुष्य मोठमोठ्या शहरातच गेले होते. वडील सधन कास्तकार, त्यामुळे MA मराठी वाङ्मय होईपर्यंत त्यांना पांडुरंग सांगवीकरसारखा बक्कळ पैका दरमहा मिळे. परिणामी ते या शहरातून त्या हॉस्टेलमधून असे सुखासीन जगत राहिले. आपोआप शिकत राहिले. पांडुरंगसारखे हे कधीच गॅदरिंग सेक्रेटरी किंवा मेसचे सेक्रेटरी नव्हते. त्यामुळं त्यांना आर्थिक टंचाईही कधी जाणवली नाही. हे कायम क्लास 1 ऑफिसरमध्ये मजेत PG झाले. कायम नफ्यातच राहिले. MA झाल्यानंतर त्यांनी स्थानिक दैनिक गरिबी हटावमध्ये सहसंपादक म्हणून नोकरी धरली. 12 हॉस्टेलचे पाणी पिऊन ते आता चांगलेच तयार झाले होते. एवढ्यात त्यांना एक लॉटरी लागली. विद्यापीठातल्या भ्रष्टाचाराचे एक खळबळजनक प्रकरण त्यांच्या हाती लागले आणि ते न छापण्याच्या अटीवर त्यांनी कुलगुरूकडून डॉक्टरेट पदरात पाडून घेतली. आपण नेमकी कोणत्या विषयात PhD घेतली हे त्यांनाही आता आठवत नाही. वृत्तपत्रसृष्टीत कार्यरत असल्यामुळे प्रत्येक आगामी उपक्रमाची माहिती त्यांना आधीच मिळायची. कुठे कवी संमेलन आहे, कुठे साहित्य संमेलन आहे, कोण सिनेमा काढतो आहे, कोण परिसंवाद पाखडतो आहे, याची बित्तम बातमी त्यांना आगाऊच कळायची. दैनिकाच्या कार्यालयात छपाईसाठी बातमी घेऊन येणाऱ्या प्रसिद्धी प्रमुखाला आधी ते खिशात टाकायचे. मग असे एकेकाला गाठत त्या अध्यक्षापर्यंत पोचायचे. अशी चातुर्यपूर्वक करिअर बांधत त्यांनी काही मराठी चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या. गीतलेखनही केले. गळा गायनी असल्यामुळे ते स्वरचित कविता स्वतःच गात, काव्यगायनाचे जाहीर कार्यक्रम करत, हुजरेगिरी करून समग्र संयोजकांची मर्जी सांभाळत. परिणामी सालाबादप्रमाणे यंदाही त्यांचाच कार्यक्रम फळफळत असे. इकडे वयोमानानुसार
त्यांची संपादकपदी पदोन्नती झाली. मग तर बेडूकराव अधिकच फुगले. आपण प्रके अत्रे, गदिमा, पुलदे, शिरवाडकर यांच्यापेक्षा तसूभरही कमी नाही असे सगळ्यांना सांगू लागले. ज्ञानोबा तुकाराम आणि त्यानंतर म्हणजे खग्रास सूर्यभेदीच असा छातीवर हात मारून ते दावा करू लागले. काव्य गायनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरत असताना त्यांचा दिग्गज राजकारण्यांशी संबंध आला. मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा, मैथून आणि मुकुट अशा 6 मकरांची आराधना करणाऱ्या या जमातीचे त्यांना भयंकर आकर्षण वाटायला लागले. परिणामी त्याने एका राजकीय पक्षाची झुलच अंगावर पांघरली. गोवा ते गडचिरोलीपर्यंत केवळ मी आणि मीच भरून आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे रदबदली करून अत्यंत उच्च पातळीची शिफारस करून कलावंत कोट्यातून आमदारकी द्यावीच असा आग्रह धरला. मात्र मुख्यमंत्री पोचलेले असल्यामुळे त्यांनी या जनमहाकवीला दीर्घकाळ झुरवत ठेवलं आहे, ते आत्तापर्यंत. परंतु त्यांनी खिरापत मात्र चिक्कार वाटली. 4-5 शासकीय कमिट्यावर कवीचे नियुक्त केली. पाठ्यपुस्तक मंडळ, साहित्य संस्कृती मंडळ, मौज मजा मंडळ, भक्ताउकळ मंडळ वगैरे वगैरे. परिणामी दरमहा 20-25 हजारांची बेगमी झाली. वारंवार मुंबईत वास्तव्य घडू लागले. त्यामुळे जिल्ह्यात त्यांची उपस्थिती प्रार्थनीय ठरली. फुकटाचा संपादकीय पगार लाटला जाऊ लागला. मात्र मालकाला त्यांना काढून टाकताही येईना, कारण कवीचे राजकीय प्रस्ताव अतोनात वाढले. शिवाय कवी दोन्ही डगरीवर हात ठेवून संधी शोधणारा, म्हणजे व्यवस्थेच्या सत्तेच्या विरोधात कविता लिहायची आणि आपला कविता संग्रह मात्र शासकीय अनुदानातून काढायचा, अशी डालडेबाजी नखशिकांत. आता सर्वच राजकीय पक्षांना या ना त्या कारणासाठी जाहीर सभा घ्याव्याच लागतात. अशावेळी मुख्य वक्ता हमखास उशिरा येत असतो. तर असा वक्ता येईपर्यंत पब्लिकला थोपवून धरणं आवश्यक असतं. जोडीला मनोरंजनही गृहीत असतं. तर हे असे धरणाचे कार्य मग त्यांच्या गळ्यात पडले. परिणामी अवघ्या महाराष्ट्रभर त्यांची या निमित्ताने भ्रमंती सुरू झाली. भ्रमंती नसली की जीवाची मुंबई तर कुठे गेलीच नाही. तुर्तास जनमहाकवी आमदारकीच्या खुर्चीचा पाठलाग करीत आहेत. विविध प्रकारे CMना प्रसन्न करण्याच्या खटाटोपात गुंतलेले आहेत. लाघवी बोलणं आणि लुचाट वागणं सुरू आहे. कवी सध्या जोरात आहेत. वरपांगी साहित्यिक पण अंतरंगी राजकीय उपक्रम राबवून कीर्ती आणि पैका मिळवत आहेत. शासकीय अनुदानं लाटत आहेत. मुख्यमंत्र्यावर कौनं रचत आहेत. एकूण माय मराठीची चौफेर सेवा करत आहेत. विशेषतः मुंबईच्या रंगीन वातावरणात त्यांना भयंकर स्फूर्ती दाटून यायची. हिरवे पण अधिक हिरवे व्हायचे. कवी आमदार निवास ते फिल्म सिटीपर्यंत सर्वत्र संचार करायचे. कविता आणि अश्लील विनोद खपवायचे. धनवंतांच्या बंगल्यावर बैठकीच्या कविता सादर करायचे. दाबून मानधन उकळायचे. मुंबईतील बहुतांश गर्भश्रीमंत हे बाहेरूनच या ठिकाणी आलेले, ग्रामीण भागातून येथपर्यंत पोचलेले. उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे उगमस्थान हेच बहुतांश. त्यामुळं आपल्या गतस्मृती गिरवणे कोणाला आवडणार नाही. तर मग हे काम जनमहाकवी करत. काळी आई, हिरवे रान, वयात आलेल्या पोरी, सुगीचे दिवस, ती गोरज धूळ, त्या मृगधारा, तो मृत्तिकागंध, ते वासरांचे हंबरणे, तो गाईचा पान्हा, त्या निळ्या पर्वतांच्या रांगा, तो झुलणारा पिंपळ, त्या लाल धुळीने माखलेल्या वाटा, ते नदीचे उड्या मारत वाहने, ते पुनवेचे पिठून चांदणे, ती नांगरणी, ती पेरणी, ती खळ्यावरची धान्याची रास, त्या यात्रा, त्या जत्रा, अशा सारखे अनेक विभ्रम कवी शब्दातून निर्माण करीत आणि गोड गळ्यातून थेट पोचवत, यजमानाला तृप्त करत, बिदागी खिशात घालून निरोप घेत. बिल घेऊन टॅक्सीने आमचा निरोप घेतला. आत प्रशस्त केबिन. खुर्च्यावर बसता बसता जनमहाकवींची व्हिस्की आणि चिकन लिलीची ऑर्डर दिली. आम्हीही चिकन लेगसह त्यात मग सामील झालो. कवितेचा धबधबा थोड्याच वेळात धबाधब कोसळू लागला. कविता संपवली की कवी वेटरला रिपीट एवढंच सांगायचे. वेटरनं आलेला नवा पेग प्राशिला की नवी कविता. कडव्यांच्या मध्ये जिथे ध्रुवपदाला 2 चरणरेषा येतात तिथे थांबून चिकन लेगचा तुकडा तोडायचे. अशा तऱ्हेने दलित, शोषित, विद्रोही, तळागाळातील पिचलेल्या माणसांच्या दारिद्र्य रेषेखालील चिनलेल्या दुःखांच्या कविता त्याने
ॲपेटायझरसारख्या आम्हाला ऐकवल्या. अर्ध्या तासातच केबिनमध्ये एक त्रिकोण तरंगू लागला होता. मग मुख्य जेवण, मालवणी मटण, मसाला चिकन आणि फ्राय चिली पापलेटवर आडवा हात मारत मारत कवीने मग शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरची एक विदारक कविता ऐकवली. त्या कवितेतील डार्क आशय आणि खोल भावविष्कारामुळे अख्खी केबिन 10 मिनिटं नुसती हादरत होती. खरा अंगारमळा इथं या हॉटेलमध्ये धगधगत होता. धगधग धगधग धगधग. मग ताटातच हात धुवून जनमहाकवीने तंबाखूचा बार भरला आणि लगोलग सिगरेट चेतवली. बिल टिप देऊन आम्ही हॉटेलबाहेर पडलो. महाकवी आणि पृथ्वीतळ यांचा समन्वय काही सूचकपणे साधला जात नव्हता. पायाखालचे गुरुत्वाकर्षण केंद्र वारंवार जागा बदलत होते. त्यामुळं कवी वजनविरहित अवस्थेप्रत आले होते, घरंगळू लागले होते. मी त्यांचा हात खांदा गच्च पकडून ठेवला. टॅक्सी थांबवली आणि त्यांना वाहून आणून अनिवासमधील आमच्या रूममध्ये झोपवलं. गादीवर सर्वांग टाकताच ते द्रुतलयीत घुरूही लागले. जनमहाकवीची समग्र अभिव्यक्ती आठवून मी मनात म्हणालो, सूरज की शक्ल में जो नुमाया है आजकल, देखते हैं कि उनके पीछे अंधेरे बडे रहे. केबिनमध्ये डोकावलो तर आमचे प्रातस्मरणीय आमदार साहेबसुद्धा घोर कामात व्यस्त झालेले दिसले. मग मीही कॉटखालची एक गादी ओढली आणि ताणून दिली. निद्रा गर्द होईपर्यंत मन पुन्हा पुन्हा स्वतःला तपासत होतेच. न जाने किसकी हमें उम्र भर तलाश रही, जिसे करीब से देखा वो दूसरा निकला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही, कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.